दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड बारड रोडवर अवैध रेती वाहतुकीचा नंगानाच। मुदखेड बारड मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा टिप्पर ट्रकने दुचाकी स्वारला चिरडल्याने हृदयद्रावक घटना घडली आहे। सीता नदीजवळ झालेल्या या भीषण अपघातात संतोष टाक या दुचाकी स्वाराचे दोन्ही पाय गंभीररित्या निकामी झाले आहेत। प्रत्यक्षदर्शींच्या मते अनियंत्रित वेग व निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला। या मार्गावर विना नंबर व नियम न पाळणाऱ्या हायवा टिप्परची अवैध वाहतूक सुरू असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत असून अवैध वाळू वाहतूक व दोषी वाहनावर तात्काळ कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे। डेक्कन सेवराने कालच अवैध रेती माफियांची न्यूज डेक्कन सेवरावर दाखविली होती, पण पोलीस आणि प्रशासन न्यूजवर दाखविण्यात आलेल्या पुराव्यासह बातमीची दखल घ्यायला सुद्धा गंभीर नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात सीता नदी जवळ बारड रोड येथे झाला आहे। भरधाव आणि अनियंत्रित वेगाने येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने दुचाकी स्वाराला धडक दिली। या धडकेनंतर टिप्पर थेट त्यांच्या दोन्ही पायावरून गेल्याने हा मोठा अपघात झाला आहे। वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या नंगा हौदोसामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। दिनांक 16/12/25 रोजी सकाळी 9:30 वाजता बारडहून देवीचे दर्शन घेऊन कारागीर सोनार समाजातील एक कारागीर संतोष किशनराव टाक हा देवीचं दर्शन घेऊन येत असताना सीता नदीच्या टर्नवर मागून एक टिप्परने त्याला धडक दिली आणि तो जागीच पडला। नंतर दुसरा मागून एक टिप्पर येऊन त्याच्या पायावरून दोन्ही पायावरून टिप्पर गेलेत, त्याचे पाय दोन्ही निकामी झालेत। आज तो मजुरी करून उपजीविका भागवतो आणि तो विशेष म्हणजे माधव पाटील कदम ज्वेलर्स त्या दुकानावर तो कारागीर आहे। आणि शासनाने हे जे टिप्पर वेगाने धावत आहेत त्याच्यावर आळा घालावा, जेणेकरून पुढील घटना होणार नाहीत याची शासनाने नोंद घ्यावी आणि हा जो कारागीर आहे त्याची मदत करण्यात यावी आणि पोलीस प्रशासनाने ताबडतोब हा जो कोणता टिप्पर वगैरे आहे तो त्यांचा शोध लावून तात्काळ त्याला अटक करावी। आज मुदखेड शहरात एका माणसाचा अपघात झाला। पाहणी करण्यात आला, तर अपघात कसा झाला? आज जे सकाळी संतोष टाक बारडला दर्शनासाठी दर मंगळवारी जात होता, त्या हिशोबानं आज मंगळवार दिवस आहे। आज मी सकाळी गेला, दर्शन करून येताना समोर त्याची गाडी होती मोटरसायकल, मागून एका टिप्परनं त्याला धडक दिली असं जनतेचं म्हणणं आहे। इथं पाहणाऱ्या 1-2 लोकांनी पाहिलेलं आहे। त्या टिप्परवर नंबर प्लेट नव्हता आणि असे काही जोरात चोरून वाळू इकायलेत, जोरात टिप्पर न्यायलेत, याच्यावर कोणाही प्रशासनाचं कंट्रोल नाही, काही नाही। असे जर अपघात झाले तर अवघड आहे। पुढे या रोडला काही ना काहीतरी गतिरोधक बसवा, काहीतरी करावं। 15 दिवसाखाली एक अपघात झालेला आहे, काहीतरी प्रशासनानं कंट्रोल करायला पाहिजे।